नमस्कार मित्रांनो, नाशिक या ठिकाणी उद्या ओपनचं मैदान होते आणि ते ओपनचं मैदान सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. रथी महारथी त्या ठिकाणी उद्या पळताना दिसणार आहेत. अगदी बकासूरसुद्धा त्या ठिकाणी पळताना दिसणार आहे. सगळ्या महाराष्ट्राचा लाडका. आणि बघूयात एक 12 पैरे टॉपचे कोणकोणते आहेत. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे थारची मानकरी पाळणार आहे उद्या. शंभू आणि रायबाची जोडी उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे उद्याच्या मैदानामध्ये. थारच्याच म्हणतोय त्या नाशिकच्या मैदानामध्ये. तिकडेसुद्धा कारनामा करेल का शंभू आणि रायबा? गाडीवरती ड्रायव्हर असतील, कुणाल ड्रायव्हर हे असतील. बघूया काय उद्या सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले ते उद्याच्या नाशिकच्या मैदानामध्ये. पुन्हा एकदा आज संध्याकाळी लाईव्ह लॉट जे आहेत ते निघतील. कोणत्या चॅनलवरती निघतील थोडं कमेंट्समध्ये सांगा. नाशिकमधून कोण जर बघत असेल तिकडची शर्यत कोणत्या चॅनलवरती लाईव्ह दिसणार आहे किंवा STCवरती दिसेल मला वाटते. बघूया का पित्रीवरती दिसतंय का तिकडचा चॅनल आहे कुठला. उद्या शंभू आणि रायबा ही जोडी पळताना आपल्याला दिसेल नाशिकच्या मैदानामध्ये. 2 नंबरचा पहिरा जो आहे तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये शॉटगन मेहरबान आणि त्याच्यासोबत बुंगा, आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बुंगा, ही जोडी उद्याच्या आपल्या मैदानामध्ये पळताना दिसेल. त्या एक मुंबईची टॉपची जोडी तिथे जाऊन दहशत करेल का, तिथे जाऊन वर्चस्व गाजवेल का, तिथे जाऊन कमाल करेल का, थोडीशी बघूया काय होते काय नाही. कारण की सगळ्या महाराष्ट्राला एकच उत्सुकता की उद्या तिकडे कोण कमाल करू शकेल. चांगले चांगले नामांकित नंदी त्या ठिकाणी उद्या जाणार आहेत आणि बघूया कशा पद्धतीनं उद्या त्या ठिकाणी आपलं वर्चस्व गाजवतील. 3 नंबरचा पहिरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये श्रीनाथ केसरीचा मानकरी मिळवला, थारचा फॉर्च्युनरचा मानकरी, छत्रपती संभाजीनगरकरांची आन बान शान लखन उद्या पाळताना दिसेल आपल्याला. लखन आपल्याला देवाभाईसोबत पाळताना दिसेल. अमित शेठ भाडे यांचा जो देवा आहे त्याच्यासोबत दिसेल. एक टॉपचं नियोजन आहे उद्या लखनचं आणि देवाचं सुद्धा. ते दोघेजण एक टॉपचेच पैऱ्यामध्ये आहेत आणि दोघेही उद्या मला नाही वाटत की ही गाडी ऐकल म्हणून एक चांगली गाडी पळणार. कारण की तिथं ठकास महाटक आहेत बरं का. असं म्हणू शकत नाही की मी लखन त्या ठिकाणी फायनलमध्ये 1 नंबर करू शकतो, सांगू शकत नाही. शंभू आणि रायबासुद्धा त्या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे सांगू शकत नाही मित्रांनो. बाकीचे सुद्धा आहेत त्या ठिकाणी पळण्यासाठीच येणार आहेत. ते सुद्धा काही असे गटगट सेमी काढण्यासाठी येणार नाहीत. तिथंसुद्धा 1 नंबरचे प्रबळ दावेदार ते सुद्धा असू शकत आहेत. लखन आणि देवाबाई ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला दिसू शकेल. 3 पैरे झाले. 4था पैरा घेतो आहे मी. एक टॉपचाच पैरा आहे मोठा देवाबाई. आणि मोठा देवाबाई जो आहे तो हिंगोलीकरांच्या सर्जासोबत आपल्याला पळताना दिसू शकेल. सगळ्या महाराष्ट्राला मात्र हिंगोलीचा सर्जा कशा पद्धतीनं पोहतो. जसा लखनच्या ठिकाणी योग्य आहे तसा सर्जाच्या ठिकाणी योग्य आहे. उजव्या खांदी पळतो हा नंदी हिंगोलीकरांचा सर्जा. आणि त्याच्यासोबत चांडू मिस्त्री तळेगाव यांचा जो देवाबाई तो सुद्धा उद्या काही मैदानामध्ये कमाल करू शकेल का, थोडेसे कमेंट्समध्ये सांगू शकताय. 5 नंबरचा पहिरा नाशिकचा विराट आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. नाशिकचा विराट आपल्याला महान भारत केसरी द्वारलीच्या हरण्यासोबत पळताना दिसू शकेल. हा एक नामांकित पहिरा आहे आणि हरण्या त्या ठिकाणी पळतोच आणि विराटसुद्धा त्या ठिकाणचा एक होम ग्राउंड म्हणावं लागेल विराटचं. आणि या जोडीनं मागच्या वेळेस मैदान झालं होतं नाशिकमध्ये, त्या ठिकाणी फायनलमध्ये 2 का 3 नंबर मिळवला होता. पुन्हा एकदा तीच जोडी त्याच जोशामध्ये उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. 6 नंबरचा पहिरा पंचम हिंदी केसरी वेगाचा शेवट सारजा एखाद्या वेळेस जाईल पण नाही पण त्याच्यासोबत कारोंडेकरांचा अजित शेड यांचा चिक्या हा पैरा असू शकतो असं मला वाटते. एखाद्या वेळेस गेली तर जाणार नाही आहेत, परंतु जर गेली तर ही गाडी पळण्याची दाट शक्यता आहे. कारण की आज सर्जा नाही पळाला त्याच्यामुळे कदाचित उद्या जाऊ शकेल का काय, कारण की चिक्क्यासुद्धा जाऊ शकतो. काय म्हणते काय सांगू शकत नाही. 6 नंबरचा पहिरा आहे घोटचा सर्जा उद्या पुनरागमन करतोय आणि घोटचा सर्जा उद्या कंदूरचा राजा उर्मिलाताई माणिक शेठ गायकवाड, एकनाथ दादा यांच्या कंदूरचा राजासोबत कदाचित दिसू शकेल. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय जोडी पाळली आणि ही जोडी कशी पळते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये प्रबळ दावेदार होते 1 नंबरचा, परंतु थोडीसं गाडी फॉल झाली त्याच्यामुळे, आणि तर हीच गाडी 1 नंबरची मान करते. परंतु असो पुन्हा एकदा हा साज सज्ज होईल उद्याच्या मैदानामध्ये मला असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. 7 का 8 नंबरचा पहिरा तर माझ्या लक्षात नाही. समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा सुंदर 11-11 आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. आणि हा सुंदर 11-11 आपल्याला साई 11-11 सोबत पळताना दिसू शकेल. घरचा साज उद्याच्या मैदानामध्ये दिसू शकेल. आज थोडीशी निराशा हाती आली आपल्या सुंदर 11-11च्या, कारण की थोडीशी गाडी फॉल होऊन तरी 1 नंबर केला, परंतु मैदान नीट फाट्या नव्हत्या त्याच्यामुळे जरा सुंदरचं थोडंसं नियोजन फिसकटलं. परंतु असो चांगली गाडी पाळली सुंदरची सुद्धा. उद्या साई 11-11 आणि सुंदर 11-11 ही जोडी दिसण्याची दाट शक्यता आहे. उद्या बघूया.
7 नंबरचा पैरा शाकीर भाई यांचा सम्राट आणि राजा घरचा साज उद्याच्या मैदानामध्ये दिसेल. कारण की ही जोडी शाकीर भाई काय फुटतायत मला काय समजेनं झालं. राजाला थोडासा बॅड पॅच चालू आहे तरी राजाचं मालक राजाचं काय ऐकणं झालेत. राजाचं म्हणजे काय ऐकणं म्हणजे शाकीर भाईंना एकच विनंती आहे की राजा आणि सम्राट ही जोडी पळू द्या. हरू द्या, एखादं 2 मैदान हरेल परंतु ती जोडी चांगली पळते, नरमादी जोडी पळते. आणि अशी जर जोडी पळायला लागली सगळ्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं पळते. आणि उद्याच्या मैदानामध्ये मला वाटतं हीच जोडी पळू द्या. शाकीरभाई माझा जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला एकच विनंती कळकळीची आहे. तुमचेसुद्धा खूप सारे फॅन आहेत, त्यांचेसुद्धा मला कॉल्स येतात. त्यांचं एकच म्हणणं आहे की राजा सम्राट पळू द्या, एकदा काय व्हायचे तर उद्या बघूया काय होतं आहे. किती छोटा लखन जो आता लखन मोठा लखन आहे त्याच्या दावणीतला छोटा लखन आहे तो मला वाटते शंकरसोबत पळताना दिसू शकेल. शंकर बी चांगला नंदी आहे का शंकर नाव छोट्या लखनचं आहे मला काय माहीत नाही. शाकीरबाईंचं त्यांची लखनच्या छोटा लखन ही गाडी पळते नक्की कुठली पण नंदी पळतं जरा कमेंट्समध्ये सांगा मला थोडंसं. महाराजचा पैरा असू शकतो उद्या. बकासूरच्या दावणीतला महाराज उद्या पळताना दिसू शकेल एखाद्या वेळेस. आणि तो अमरावतीकरांच्या महाराजसोबत पळताना दिसू शकतो. कारण की अमरावतीच्या महाराजाला इकडे आला तेव्हा त्यावेळेस पैरे मिळत नव्हते. त्यावेळेस आता बकासूर महाराज तिकडे जाणार आहे म्हटल्यानंतर महाराजला पैरं तिकडं मिळतील असं मला असं वाटतं. बघूया काय होते काय नाही. आणि एक पैरा विठ्ठल नानांचा 4ही नंदी एखाद्या उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसतील. तेजा दिवाण्या सर्जा ही हारण्या आणि चिक्या ही 4ही नंदी अजय शेट यांची आपले विठ्ठल नाना आणि अजय शेट यांचे 4ही नंदी उद्याच्या मैदानामध्ये नाशिकच्या पळताना दिसू शकतील. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की विठ्ठल नाना यांचं ड्रायव्हिंग सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. एक देव माणूस या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील आणि त्यांचं ड्रायव्हिंग सगळ्या महाराष्ट्राला बघायला खूप आवडतं. आणि खूप फॅन्स आहेत त्यांचेसुद्धा नाशिकमध्ये. आणि आवर्जून त्यांना कॉलसुद्धा करत असतील लोक की नाना या तुम्ही. कदाचित नाना फॅनसाठी सुद्धा जाऊ शकतात. आणि त्यांची घरची गाडी काय पळते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. चिक्क्या हारण्या आणि तेजा दिवाण्या एक टॉपचीच नामांकित जोडी आहे. बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही सुद्धा जोडी कशा पद्धतीनं कामगिरी करते. जर पळाली तर म्हणतो मी एखाद्या जाईल पण नाही पण. आणि बकासूर उद्याच्या मैदानामध्ये जाणार आहे असं वाटते मला, शक्यता आहे. कारण की खूप जणांनी मला सांगितले की जाणार आहे म्हणून. आणि गेला तर कोण असू शकतो तर गेला तर आता तो नाशिकमधलाच एक नंदी आहे तिकडचा त्या भागातला एक टॉपचा नंदी आहे. तो घोडा शर्यतीमध्ये पळतो आणि तिकडच्या मैदानामध्ये चांगलीच कामगिरी करतो तो. आणि नक्कीच तुम्हाला माहिती आहे तिकडचं नियोजन हे मोठंच नियोजन आहे बकासूरचं. पैरा जो आहे तो फोडू शकत नाही आहे परंतु तिकडचा एक टॉपचाच नंदी आहे तो. आता काही लोक म्हणतील की बकासूर पळणार नाही. बकासूर एखाद्या वेळेस पळू पण शकतो मित्रांनो. बकासूर 3 फेऱ्याचा बादशाह सगळ्या महाराष्ट्रामध्ये सलग 3 ते 4 दिवस पळणारा नंदी आहे. कदाचित संध्याकाळी लाईव्ह लॉटे निघतील त्यावेळेस समजेल की बकासूर नक्की उद्या पळेल का नाही. बकासूरबद्दल थोडीशी अपडेट त्या ठिकाणची जर कोण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. आणि हे होते माझे काही अंदाजित पैरे. तुम्हाला आवडत असतील तर कमेंट्समध्ये सांगा नक्कीच. आणि व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.